हॅलो फ्रेंड्स, मी स्मिता स्नेहल यम्मी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी झटपट पापलेट फ्रायची रेसिपी। एकदम इझी आणि टेस्टी अशी पापलेट फ्रायची आपण रेसिपी बघणार आहोत। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 पापलेट घेतलेले आहेत, स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत आणि असे याला इथे कट्स मारलेले आहेत। आता आपण त्याला मॅरिनेशन करून घेऊया। आधी मी ते चवीप्रमाणे मीठ घेते, हळद घेणार आहे पाव चमचा। इथे मी लाल तिखट घेत आहे, आगरी मसाला। तुम्हाला किती लाल तिखट पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। थोडासा धना पावडर अर्धा चमचा आणि इथे मी लिंबाचा रस घेत आहे। तुमच्याकडे चिंचेचा कोळ किंवा कोकम आगळ असेल ते लावलं तरी चालेल। छान आता त्याला आपण लावून घेऊया पापलेटला। छान असं मी मसाला सगळीकडे लावून घेतलेला आहे। आता मी हे 15 ते 20 मिनिटं फ्रीज मध्ये ठेवते झाकून मॅरिनेशन साठी। फ्रीज मध्ये ठेवलं तर कसं छान असं सेट होतं आणि मॅरिनेशन पण छान होतं, त्यामुळे मग मी ते फ्रीज मध्ये ठेवते। आता छान आपलं तेल इथे तव्यामध्ये गरम झालेलं आहे। आता मी एक एक पापलेट फ्राय करून घेते। आता एक साइडने आपला पापलेट फ्राय झालेला आहे। आता आपण दुसऱ्या बाजूने पण त्याला फ्राय करूया। छान क्रिस्पी असं आपलं पापलेट फ्राय झालेलं आहे एका साइडने। आता दुसऱ्या साइडने पण आपण तसंच फ्राय करून घेऊया आणि खूप मस्त एकदम टेस्टी लागतं। आता आपण दुसऱ्या साइडने पण पलटी करूया। छान असं दुसऱ्या साइडने पण आपलं फ्राय झालेलं आहे पापलेट। अशा प्रकारे आपलं पापलेट फ्राय झालेलं आहे। तर आता मी काढून घेते आणि दुसरा पण लागलाच मी आता फ्राय करून घेते। मस्त असा क्रिस्पी असा आपला पापलेट फ्राय झालेला आहे। आता मी त्याला एका डिश मध्ये काढून घेते। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।